नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा आजचा भाग खूप खतरनाक आणि खूप इंटरेस्टिंग दाखवलाय। मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे आणि ह्या शर्वरीचं खरं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। मंडळी आता ह्या शर्वरीने ऋषिकेशचा जो काही अपघात घडून आणलाय त्या अपघाताचा सगळा आळ तिने जानकीवर घातलाय। आणि हो तसे आता तिने सुमित्राचे कान सुद्धा भरलेले असतात आणि ती गोष्ट पटवून सुद्धा दिलेली असते। पण मंडळी ह्या सगळ्यामध्ये आता शर्वरी जी आहे तिने एक चूक केली आहे, ती म्हणजे आता ज्या वेळेला तिने ऋषिकेशला पुन्हा एकदा मारण्याचा प्लॅन केलाय आणि तो आळ सुद्धा आता तिला जानकीवर आणायचा असतो। आणि जसं तिने नानांना मारलं तसंच आता ऋषिकेशला सुद्धा मारलं, म्हणजे ऋषिकेशचा खुनाचा आळ तर जानकीवर येईलच आणि सोबत नानांच्या सुद्धा। हा सगळा तिचा आता हा कट असतो। पण मंडळी या सगळ्यामध्ये आता जानकीने त्या वडवायला हाताशी घेऊन जबरदस्त मास्टर माइंड प्लॅन केलाय आणि शर्वरी आता मात्र त्याच्यामध्ये पूर्ती अडकली आहे। आणि या सगळ्यामागे आता जानकीचाच हात होता। ऋषिकेशला आणि नानांना सुद्धा या शर्वरीनेच मारलंय, हे सगळं काही आता जानकीने पुराव्यासकट सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे। तर मंडळी आता जानकीने नेमका असा कोणता खेळ खेळला की ही शर्वरी त्यामध्ये सगळ्यामध्ये अडकली आहे आणि नेमकं काय घडलं सगळं काही सविस्तर पाहूया। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी आता इकडे दाखवलंय ऋषिकेशला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर केलंय, पण ऋषिकेश अजूनही शुद्धीवर आलेला नाहीये, म्हणजे त्याच्या जीवाचा धोका जो आहे तो अजून टळलेला नाहीये। पण आता हे सगळे जण आता ऋषिकेशच्या आजूबाजूला आलेले असतात आणि ही ऐश्वर्या आता जानकीवर नको नको ते आरोप करत असते। ऐश्वर्या आता इथे सुमित्राला म्हणते की आई हे सगळं आहे ना ह्या जानकीनेच घडून आणलंय, जानकीनेच ऋषिकेश दादांचा अपघात घडून आणलाय। ही जानकी दिसते ना तितकी साधी आणि सरळ नाहीये। आता जानकीला प्रश्न पडलाय की ऐश्वर्या माझ्यावर असे आरोप का करतेय, आणि तिला कळतं की हा सुद्धा काहीतरी प्लॅन असणार आहे। ऐश्वर्या हे सगळं काही मुद्दाम करणार नाहीये। जानकी ऐश्वर्याला म्हणते अगं ऐश्वर्या काय बोलतेस तू, मी माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करेन, तुला काही वेळबीड लागले, तुझं डोकं फिरले का, तुझ्या मनात असा विचारच कसा येऊ शकतो। ऐश्वर्या म्हणते की का नाही येऊ शकत, कारण तुला काही झालं तरी प्रॉपर्टीचे हिस्से करायचे नाही आहेत। म्हणजे आता एक ऑप्शन निघाला होता, तू तयार झाली होतीस प्रॉपर्टीचे हिस्से करायला, का तर ऋषिकेश दादांनी तुला कन्व्हिन्स केलं, पण तुझी मनापासून अजिबात इच्छा नव्हती। सगळ्यांचं एकमत झालं होतं आणि आता ऋषिकेश दादांनी जसं एकमत दिलं तसं तुला आता ऋषिकेश दादांचा काटा काढायचा होता। म्हणजे कसं ऋषिकेश दादांचा अपघात घडून आणला की प्रॉपर्टीचे हिस्से थांबून राहतील, ॲटलिस्ट तेवढंच तुला कारण मिळेल ना, म्हणून तू हे सगळं केलंस। जानकी म्हणते ऐश्वर्या बस कर बस कर, हे असे घाणेरडे आणि नको ते आरोप मी ना सहन करून घेणार नाहीये। ऐश्वर्या म्हणते मग ऋषिकेश दादांच्या वाईटावर दुसरं कोण उठणार आहे, कोण करणार आहे सांग ना। अगं तुझा प्लॅन काय आहे ना तो सरळ सरळ चांगला लक्षात येतोय माझ्या, तू जशी चेहऱ्यावरून दिसतेस ना तशी अजिबात नाही आहेस। तर जानकी म्हणते की काय ना हे मी नाही केलंय, हे सगळं आहे ह्या ऐश्वर्यानेच केलंय, हो ऐश्वर्यानेच केलंय। आणि आता जानकी हिला सांगत असते की सुमित्राला सांगते की आई हा सगळा या ऐश्वर्याचा प्लॅन आहे, ऋषिकेशचा अपघात तिनेच घडून आणलाय आणि सोबत शर्वरी वंच ह्या दोघींचा मिळून हा केलेला प्लॅन आहे। आता मंडळी जानकीने सगळ्यांसमोर सांगितलंय की शर्वरी आणि ह्या ऐश्वर्या दोघींनी मिळून हा प्लॅन केलाय, त्यांचंच हे सगळं कारस्थान होतं। त्यावर आता ही लगेच सुमित्रा म्हणते अगं तू प्रत्येक वेळेला उठसूट शरूवर का ब्लेम करत असतेस, तिच्यावर का प्रत्येक गोष्टीचा आरोप करतेस। आणि तिने आता जानकीवर हात उचललाय आणि म्हणते की बस कर, यापुढे ते शरीवर असे आरोप झालेले मी अजिबात सहन करणार नाहीये। आणि मंडळी तितक्यात येतात शर्वरी येते आणि शर्वरीने आता तो हात पकडलाय आणि शर्वरी म्हणते की आई थांब प्लीज, अशी चूक करू नकोस, अगं एकाने गाय वारली म्हणून दुसऱ्याने लगेच वासरू मारायचं नसतं। आता तिचेच डायलॉग मारत असते आणि कशी मी ह्या जानकीवर दया दाखवतीये आणि सातसूतपणाचा आवणत असते। आता ही सुमित्रा म्हणते की शरू का हात धरलास माझा, आज माझ्या हातून ना खूप मोठी चूक झाली असती, ह्या जानकीला मी सोडणार नाहीये, माझ्या ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केला तर केला आणि शरू तुझ्यावर आरोप करते। अगं प्रत्येक वेळेला उठसूट तुला तूच दिसतेस का गं, उठसूट प्रत्येक गोष्टीवर तुझ्यावर आरोप करते। मला मान्य आहे की तुझ्याकडून काही चुका झाल्यात, पण त्या तू काही मुद्दाम केल्या नाही आहेस ना गं, ती वेळच तशी होती, म्हणून काय प्रत्येक वेळेचा आरोप तिने तुझ्यावरच करायचा का। त्यावर आता ही शर्वरी म्हणते की आई जाऊ दे ना, आपण नाही या गोष्टी सोडायच्या, आणि मुळात ही वेळ आहे का हे सगळं बोलायची, आता दादाची अवस्था बघ काय आहे ते, आपण सध्या त्याचा विचार करायला हवा की नाही। आणि मंडळी तेवढ्यात आता मागून एक नर्स येते आणि म्हणते की काय गोंधळ चाललाय हा सगळा, हे हॉस्पिटल आहे ना, मग हॉस्पिटलमध्ये शांतता ठेवता येत नाही आहे का, पेशंटला आरामाची गरज आहे, तुम्ही जा बरं सगळेजण बाहेर जा। आणि आता त्या नर्सने ना इथे सगळ्यांना रूमच्या बाहेर काढलेलं आहे आणि आता जानकीला म्हणते की तुला काही वेगळं सांगायची गरज आहे का, तुम्ही पण जाऊन बाहेर थांबा। आणि मंडळी आता ह्या नर्सने सगळ्यांना ओरडत सगळ्यांनाच रूमच्या बाहेर काढले तिथून बरं का।
आता ही शर्वरी पुन्हा सुमित्राचं सांत्वन घालत असते की आई तू नको विचार करूस आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नकोस. कुणी काय केलं, कशासाठी केलं, आपल्याला सगळं माहिती आहे की नाही. त्याच्यामुळे तू सध्या दादाला कसं बरं वाटेल याचा विचार करायला हवा. बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना डोक्यातनं काढून टाक. आता ही सुमित्रा म्हणते अगं असं कसं सगळं डोक्यातनं काढू. ही जानकी प्रत्येक वेळेला तुझ्यावर नको नको ते आरोप करते. आत्तापर्यंत मी सगळं सहन केलं, पण आता नाही आहे. तुझ्या विरोधात एक शब्द जरी ती बोलली ना तर मला माहित नाही मी काय करेन ते. आज तू होतीस म्हणून ती वाचली आहे. ह्या पुढे जर असं झालं मी तिला सोडणार नाहीये. सुमित्रा खूप चिडलेली असते आणि आता ही म्हणते की आई जाऊ दे ना गं, मला ह्या गोष्टीचं फार नाही वाईट वाटत. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही, बस झालं. बाकी कुणी माझ्यावर विश्वास ठेवावा किंवा न ठेवावा याच्याने मला काही फरक पडत नाहीये. मंडळी ह्या शर्वरीने असा काही सालसूतपणाचा आणलेला आहे आणि अशी काही गरीब असल्यासारखी वागते जणू काय खरंच या सगळं काही जानकीने केलंय. आता ऐश्वर्या म्हणते की कसली खोटारडी आहे, कसला सावसूतपणाचा आणते, म्हणजे सगळं काही करून स्वतः मोकळी झाली आहे आणि जसं काही दाखवते की ही किती साधी सरळ आहे. ते अवंतिका म्हणते की सगळं काही या शर्वरी वंचनी केलंय आणि तरी सुद्धा त्या आईला कशा पद्धतीने गोळात घेत आहेत. खरंच ही बाई आहे ना, खरंच काय करेल काही सांगता येत नाही आहे. पण हिच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी ना वेगळा प्लॅन आहे. तेवढ्यात आता अवंतिका म्हणते की बस करा आई, आई मी काय म्हणते शांत बसा. ह्या सगळ्या गोष्टी ना इथेच थांबूया. आता खरं तर ऋषिकेश दादांना बरं वाटणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही, या गोष्टीवर वाद करण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्यावर शर्वरी म्हणते की हो मी पण केव्हापासून आईला हेच सांगते ना की शांत राहूया, तू नको लक्ष देऊस ह्या सगळ्याकडे. तर मंडळी आता ही ऐश्वर्या आहे ना पुन्हा इथे जानकीवर आता आरोप करत असते की आई मी सांगते ना की हे सगळं काही या जानकीनेच केलं. बघा ना तिला जरा पण लाज वाटत नाही आहे. म्हणजे प्रॉपर्टीसाठी पैशांसाठी एवढा सगळा खेळ. आता पुन्हा पुन्हा ते सुरू झालेलं असतं. जानकी म्हणते की अहो तुम्हाला खरंच असं वाटतं का मी माझ्या नवऱ्याला पैशांसाठी मारेल? अहो मला पैशांचा या प्रॉपर्टीचा मोह कधीच नव्हता. मला फक्त ना फक्त माझी माणसं हवी होती. आणि आई खरंच तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी हे सगळं करेन? तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? सांगा. नाही तुम्ही स्वतः सांगा. आता ही लगेच म्हणते सुमित्रा मला काय ते सगळं माहिती नाही आहे, पण मी एक गोष्ट तुला सांगते की पुन्हा शर्वरीवर असे घाणेरडे आरोप करायचे नाही आहेत. स्वतःच्या पापांचं खापर तिच्या डोक्यावर फोडायचं नाही आहे. आता मंडळी आता इथे जानकी आहे काय वातावरण तापलेलंच असतं. थोड्यात आता जानकी आहे ना ऐश्वर्याला खुणवते आणि म्हणते की आता ना आईंना इथे घेऊन जा. थोड्यात आता ऐश्वर्या म्हणते की आई बघा मी काय म्हणते हे सगळं राहू द्या, पण आता आपण ना इथून घरी निघूया. आणि शर्वरी हो तू पण आपल्यासोबतच चल, नाही तर काय आहे ना इथे ऋषिकेशला आणखीन काही झालं तर पुन्हा ही जानकी सगळा आळ पुन्हा तुझ्यावरच घालेल. म्हणजे आधी तर सगळ्या गोष्टीला तुला दोषी ठरवलंय आणि तेवढंच तिला आणखी निमित्त मिळेल. त्याच्यामुळे आपण ना घरी निघूया आणि आई तुम्ही पण सोबत चला. हवं तर मी अवंतिकाला इथे थांबवते. त्यावर आता शर्वरी म्हणते की हो हो बरोबर आहे, अवंतिकाला हिच्यासोबत थांबव म्हणून. आणि जानकी ऐश्वर्या म्हणते की हो अवंतिका इथे जानकीसोबत थांबायचं आणि तिच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवायचं बरं का, तिला अजिबात मोकळं सोडायचं नाही आहे. आणि असं म्हणून आता ह्या सगळ्या तिघी जणी आहेत ना घरी निघाल्यात. जानकी ते ऋषिकेशच्या जवळ येते आणि ऋषिकेशकडे बघून तिला खूप वाईट वाटत असतं. थोड्यात अवंतिका मागून मागून येते आणि म्हणते की जानकी वहिनी मला ना तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. म्हणजे आता जे ऐश्वर्या बाहेर जी वागली ना ते सगळं नाटक होतं. म्हणजे तिला तुमच्यावर आळ नाही घ्यायचा होता. त्यावर आता जानकी म्हणते की हो मला कळतंय तिने माझ्यावर हे आरोप घेतले ते नाटकच असेल, पण अगं ह्या सगळ्याचा खूप वाईट परिणाम होते ना. त्यावरती म्हणते की हो पण ऐश्वर्याने हे मुद्दाम नाही केलंय. खरं तर दादांचा अपघात आहे ना शर्वरीनेच घडून आणलाय हे मला ऐश्वर्याने सांगितलं. म्हणजे ऐश्वर्याला माहीत होतं आणि तिने मला ह्या गोष्टी कधीच सांगितल्या होत्या, पण मला ना तुम्हाला सांगताच वेळाला नाही आहे. दादांचा अपघातसुद्धा त्यांनी घडून आणला आणि हा जो काही ऐश्वर्याने तुमच्यावर आरोप केला ना ते सुद्धा त्या शर्वरीने सांगितलेलं ऐश्वर्याला की सगळ्यांसमोर असे जानकीवर आरोप करायचे म्हणून. आणि म्हणून सगळं ऐश्वर्याने केलं. मला तिने केव्हा सांगितलेलं आणि तुलाही सांगायला सांगितलेलं, पण आता सगळे लोक इथे गोळा झालेले त्या सगळ्यांसमोर मी तुला कसं सांगणार होते, मला वेळच नाही मिळाला आणि म्हणून काही सांगतासुद्धा आलं नाही आहे. त्यावर आता जानकी म्हणते की हो मला वाटलंच होतं ऐश्वर्या असे डिरेक्टली आरोप माझ्यावर नाही करणार, यामागे काहीतरी असणार आहे. आणि हे सगळं ना शर्वरीचं डोकं आहे. तुला माहिती आहे का अवंतिका ही शर्वरी मुद्दाम हे सगळं करत नाही आहे. म्हणजे तू बघितलंस ना आज कशी एकदम सारसूतपणाचा आव आणत होती. तिने ऋषिकेशला मारलं हे खरं, पण तिने बघ प्लॅनिंगपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे ऋषिकेशला जास्त काही त्रास पण होऊ नये, म्हणजे ऋषिकेश ह्या सगळ्यातून वाचले पण पाहिजेत आणि असंही झालं पाहिजे की ते काही दिवस हंतरुणावर खेळत बसले पाहिजेत. आणि म्हणून तिने हे सगळं केलं म्हणजे त्यांचं ऋषिकेशचं तोंड बंद होईल. पण का ऋषिकेशसोबत तिने असं का केलं असेल? म्हणजे माझा फोकस तिकडे हलावा म्हणून, ही आईंच्या नजरेत मी पडावी म्हणून, म्हणजे ऋषिकेशचं तोंडसुद्धा बंद राहील आणि आईंच्या नजरेत मी चुकीची ठरेन, यासाठी सगळं केलं असेल का? त्यावर आता अवंतिका म्हणते की हो असं पण असू शकतं. पण त्यावर आता जानकी म्हणते की मला ना थोडासा वेगळा संशय येतोय. म्हणजे बघ ना अवंतिका आज ज्या पद्धतीने शर्वरी वंश वागत होत्या त्या कशा प्रत्येक वेळेला त्यांच्यावर आरोप केले की तडतड करायच्या, भांडण करायच्या, आरडाओरडा करायच्या, आपलं तेच खरं करायच्या. पण आज त्यांनी तसं केलं नाही आहे. आज त्या अगदी शांत गोड बोलून बोलत होत्या. अगदी कशा साळसूतपणाचा आव आणला होता त्यांच्या वागण्यातून. मला असं वाटतं ना त्यांच्या डोक्यातनं काहीतरी वेगळा प्लॅन आहे. त्यांना वेगळं काहीतरी करायचं आहे, पण त्यांना काय करायचं ना तेच कळत नाही आहे.
ऋषिकेशला तर काय करणार नाही आहे आणि नानांना शोधता शोधता आपण काय करून बसलो ह्या सगळ्या गोष्टीची ना ऋषिकेशला शिक्षा भोगावी लागते. मला काही कळतच नाही आहे. अवंतिका म्हणते, वहिनी बघा ना, त्या दिवशीचं CCTV फुटेज पण आपण चेक केलं, त्याच्यात शर्वरीवंच हॉस्पिटलमध्ये येताना दिसतात, पण त्या जाताना दिसतच नाही आहेत. मग त्या गेल्या कुठे? नक्की हा सगळा काय प्रकार आहे? आपल्या नजरेतून ना अजून काहीतरी चुकतंय, आपल्याला कळत नाही आहे काय आहे ते. त्यावर आता जानकी म्हणते की हो ते सगळं आहेच, पण ते CCTV फुटेज डिलीट झालं होतं हे अवंतिका विसरून चालणार नाही आहे. आपण त्याचा पुन्हा बॅकअप मिळवला आहे, पण ते खरंच काय कळत नाही गं, सगळं डोक्याच्या वरून चाललंय. अवंतिका म्हणते की वहिनी मला असं वाटतं की आपण ते CCTV फुटेज ना एकदा पुन्हा चेक करायला हवं. ते जर चेक केलं ना त्यात आपल्याला नक्की काहीतरी कळेल. म्हणजे शर्वरी आत गेली आहे, पण ती बाहेर आली नाही आहे. म्हणजे ती कुठे गेली, तिने काय केलं हे आपल्याला कळेल व्यवस्थित. तर मंडळात इकडे दाखवलं ह्या तिघीसुद्धा घरी आल्यात आणि आता पुन्हा शर्वरी सुमित्राचे कान भरत असते की आई तू काळजी करू नकोस. हे बघ, काही झालं ना तरी दादाला काही होणार नाही आहे, तो बरा होणार आहे. पण हो, माझी पूर्ण खात्री बरं का, ह्या सगळ्या मागे आहे ना ह्या वहिनीचाच हात आहे. म्हणजे हे सगळं काही ना जानकी वहिनीनेच केलं आहे. ते आपल्याला दाखवते एक वेळं आणि दाखवते एक आणि करते एक. काही झालं तिला प्रॉपर्टीचे हिस्से करायचे नाही आहेत ना, आणि दादाचं मन वळावं म्हणून हे सगळं केलं आहे. पण तू अजिबात काळजी करू नकोस, तू जा आणि आराम कर. आणि तिकडे आता ही सुद्धा आहे ना, अवंतिकासुद्धा आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं काही टेन्शनच नाही आहे. आता ती गेल्यानंतर ही शर्वरी हसत असते आणि म्हणते की काय मग, कसा वाटला माझा प्लॅन? आता ही ऐश्वर्या म्हणते की काय प्लॅन बनवला आहेस तू, खतरनाक. म्हणजे काय डोकं चालतं तुझं. म्हणजे मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता. म्हणजे आतापर्यंत सुद्धा मी बरेच सारे कांड केले, पण तुझ्यासारखे एक्स्ट्रीम लेवलचं असं मला काही जमलं नाही गं. भारी आहे. म्हणजे एवढं सगळं करून तू मागे एक पुरावासुद्धा सोडत नाही आहे. त्यावरती म्हणते शर्वरी म्हणते की नाही नाही असं नाही आहे, माझ्याकडून एक चूक झालेली आहे. काय ना मला हे सगळं करावं लागलं त्याचं कारण पण तसंच आहे. तर ऐश्वर्या म्हणते की हो मला सुद्धा प्रश्न पडला आहे की ऋषिकेश दादांना मारण्याचा प्रयत्न तू का केलास, म्हणजे त्यामागचं कारण काय? तर ती म्हणते की काय ना आला होता मोठा शहाणा मला जा विचारायला की नानांना भेटायला हॉस्पिटलमध्ये का गेली होतीस, कशासाठी गेली होतीस, हे सगळ्यांसमोर सांगायचं, सगळ्यांसमोर माझं सत्य आणायचा प्रयत्न करत होता तो. मग काय मला कायमचं त्याचं तोंड बंद करावं लागणारच होतं ना, किंवा टेम्पररी का होईना. आणि तो पेनड्राईव्ह म्हणजे CCTV फुटेज त्यांच्या हाती कसं मिळालं मला माहीत नाही आहे. मी तर डिलीट केलं होतं, पण तरीसुद्धा तो फुटेज आणि तो पेनड्राईव्ह त्याच्याकडे होता आणि काही करून तो मला गायब करायचाच होता. म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आणि आता तुला माहिती आहे का, खूप मोठं प्लॅनिंग केलं मी. ऐश्वर्या म्हणते की म्हणजे ते CCTV फुटेज मिळालं म्हणून तू हे सगळं केलंस, मग ते फुटेज आहे कुठे, ते पेनड्राईव्ह आहे कुठे? त्यावर आता शर्वरी म्हणते की मी अशी काही वेडी नाही आहे, त्याची मी कधीच विल्हेवाट लावली आहे. सगळे पुरावे माझ्या विरोधातले मी मिटून टाकलेत. आत्तापर्यंत माझ्या पापाची जी पाटी होती ना ती सगळी कोरी करून ठेवली आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तर मंडळी आता इकडे दाखवलं की जानकी उभी असते आणि तेवढ्यात जो वॉर्डबॉय आहे ना तो इकडे जानकीला भेटायला आला आहे. जानकी टेन्शनमध्ये असते आणि जानकी म्हणते की खरंच काय होऊन बसलं हे सगळं. त्यावर आता हा वॉर्डबॉय म्हणतो की ऋषिकेश दादांबरोबर हे असं कसं झालं. आता जानकी म्हणते की जाऊ दे ऐका ना, मी काय म्हणते की नाना जेव्हा इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ते CCTV फुटेज तर आम्हाला मिळालं, पण नानांचा ना मोबाईल अजून मिळाला नाही आहे. नानांचा जो मोबाईल आहे ना तो कुठे असेल, काय असेल, किंवा त्या दिवशी ड्युटीवर कोण लोक होते, याची काही कल्पना आहे का तुम्हाला? काही असेल तर सांगा ना. तेवढा आता तो माणूस म्हणतो की मोबाईल ॲक्च्युली त्या दिवशी ड्युटीवरती एक वॉर्डबॉय होता. मला थोडंसं विचारावं लागेल स्टाफला, मी सगळी चौकशी करतो आणि माझ्या हाती काही लागतं ना मी हे नक्कीच बघतो. म्हणजे तर जानकीचं आणि ह्या वॉर्डबॉयचं बोलणं सुरू असतं ना त्यावेळेला तिथून ना कोणतरी माणूस ते सगळं ऐकतोय, चोरून ऐकतोय असं दाखवलं आहे. म्हणजे कोणाचं तरी लक्ष आहे या सगळ्या गोष्टींवरती असं झालं आहे. आता हा वॉर्डबॉय तिथून बाहेर निघून गेला आहे आणि तेवढ्यातच ना जानकीच्या फोनवरती एक अननोन माणसाचा फोन आला आहे. आता जानकी तो फोन रिसीव्ह करते आणि त्यावर समोरून तो माणूस म्हणतो की तुम्हाला जे हवं आहे ते माझ्याकडे आहे आणि तुम्हाला जर ते हवं असेल, तो जर पुरावा हवा असेल तर तुम्हाला खूप मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. त्यावर जानकी म्हणते की म्हणजे म्हणजे तुम्ही नानांच्या मोबाईलबद्दल बोलताय का, म्हणजे आम्ही आता तरी ते शोधतोय. त्यावर तो माणूस म्हणतो की अगदी बरोबर ओळखलं, तुम्हाला जर नानांचा मोबाईल हवा असेल तर तुम्हाला 1 कोटी रुपये द्यावे लागतील. जानकी म्हणते की काय, पण कोण आहात तुम्ही, कुठून बोलताय, हॅलो? आणि तेवढा तो माणूस म्हणतो की बघा विचार करा, जर तुम्ही मला 1 कोटी रुपये दिले तर मी मोबाईल तुम्हाला आणून देईल. असं म्हणून आता त्या माणसाने ना फोनच कट करून टाकलाय. जानकी म्हणते की हॅलो कोण आहात तुम्ही, पण तुम्ही कोण आहात ते सांगा तरी. आणि तिथून फोन कट झाल्यामुळे जानकी म्हणते की ह्याने तर फोनच कट केला, कसं कळणार आहे काय आहे ते. तर जानकी आता पुन्हा त्याला फोन करण्याचा प्रयत्न करते, पुन्हा ट्राय करते की कोण असेल हा माणूस. आणि त्या माणसाला कसं कळलं की आम्हाला आता मोबाईलच हवा आहे. इतके दिवस हा माणूस समोर नाही आला आणि आज असा अचानक कसा आला, म्हणजे मी आता ह्या बडबडशी बोलत होते आणि हा योगायोग कसं काय असू शकतो की आमचं आता बोलणं आणि जसे हे बाहेर गेले तसं मला पुन्हा फोन आला. आमच्यावर कोणी लक्ष ठेवून तर नाही आहे ना.
आता जानकीच्या मनात असंख्य प्रश्न आलेले असतात आणि ती म्हणते की शर्वरी वंश तर काही माझ्यासोबत वेगळा प्लॅन करत नाही आहेत ना, त्या मला पुन्हा कशात तरी अडकवण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न करत नाही ना. जानकी म्हणते की नाही, मी ना पुन्हा एकदा फोन करून बघते. जानकी आता परत परत फोन करत असते, तो फोन नॉट रिचेबलच येतो, लागतच नाही आहे. जानकी म्हणते की काही कळत नाही आहे, खरंच हा सगळा योगायोग आहे की खरंच माझ्यावर कोणी लक्ष ठेवून आहे की खरंच हा शर्वरीचा प्लॅन आहे, कसं कळणार आहे हे सगळं. जानकी म्हणते की नाही मला नाही ते शोधायलाच हवं. आणि लगेच जानकी आता बाहेर येते आणि त्या वडवळ्याला परत विचारते की ऐका ना, या मोबाईलबद्दल आणखी कोणाला तुम्ही बोलला होतात का, कारण आपलं बोलणं दोघांचं आत्ताच जस्ट बोलणं झालं आणि एका माणसाने मला फोन केला होता की तो मोबाईल त्यांच्याकडे आहे. मला एक सांगाल का, नानांचं ज्या दिवशी हे सगळं झालं त्या दिवशी ड्युटीला कोण कोण होतं. तेवढा तो माणूस म्हणतो की हां, विशाल म्हणून एक कॉडबॉय होता. तर जानकी म्हणते की मला त्यांचा नंबर किंवा त्यांना भेटता येईल का. तर हा माणूस म्हणतो की नाही, त्याला तर कामावरून काढून टाकलं. जानकी म्हणते की तुम्हाला एक्झॅक्टली कसं आठवतं की त्याच दिवशी त्यांना कामावर काढून टाकलं ते. तर तो म्हणतो की नाही, मला त्या दिवशी घरी लवकर जायचं होतं आणि तो मला ॲडजस्ट करणार होता, पण त्याच दिवशी त्याने काय केलं, दारू पिऊन आलेला आणि धिंगाणा केलेला आणि म्हणून आहे ना ऑन दी स्पॉट त्याला कामावरून काढून टाकलं आणि मला सुद्धा घरी जाता आलं नाही आहे, म्हणून तो मला दिवस ना खूप चांगला आठवतोय. तर मंडळी, आता खरं तर हा वडबॉय जो आहे ना, हाच खरा वडबॉय खरंच जानकीला मदत करतोय की जानकीच्या अगेन्स्ट आहे, काही सांगता येत नाही बरं का. कारण नेमकं ते बोलणं झालं आणि त्याचे रिॲक्शनसुद्धा खूप अशा वेगळ्या दाखवल्यात. जानकी त्याला म्हणत असं की नाही, मला ना आता एक अननोन नंबर आला होता आणि त्या अननोन नंबरवरती त्या माणसाने सांगितलं की तो मोबाईल त्यांच्याकडे आहे म्हणून. म्हणजे तो हॉस्पिटलचाच कोणीतरी स्टाफ असेल ना. मला एक काम कर, त्या विशालचा नंबर तुमच्याकडे आहे का, आपण जरा हे दोन्ही नंबर क्रॉस चेक करूया. आता ह्या दोघांनी आहेत ना ते नंबर पुन्हा एकदा क्रॉस चेक केलेत. आता दोन्ही नंबर वेगवेगळे आहेत. आता जानकीला तरी असं वाटते की हा माणूस आपल्याला मदत करतोय, पण हा माणूसच जानकीला कदाचित फसवतोय असं वाटायला लागले. तर मंडळी, आता इकडे जानकीला कळत नाही आहे की हा नंबर तर त्या विशालचा नाही आहे. मग नानांचा मोबाईल कोणाकडे गेला. आता काही करून मला तो मोबाईल तर मिळवावाच लागेल, पण 1 कोटी रक्कम खूप जास्त होती. आता ती अवंतिकाला सुद्धा सांगत असते की असा असा सगळा प्रकार घडलाय आणि 1 कोटी रुपये मागितलेत. काही करून मला ते 1 कोटी रुपये जमा करावेच लागणार आहेत, कारण नानांचा मोबाईल हा आता एकमेव पुरा आपल्याकडे लागलेला आहे. तर मंडळी, आता इकडे ह्या दोघींना हेही कळलंय की शर्वरीने जो पेनड्राईव्ह आहे, जो ऋषिकेशच्या हाती मिळाला होता, तो पेनड्राईव्ह गायब झालेला आहे. तर मंडळी, आता जानकी म्हणते की ऐक ना, हा जो नंबर आहे ज्या माणसाने मला फोन केला आहे, त्या माणसाचे काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते का, आपण चेक करूया. तर मंडळी, इकडे आता पुन्हा असं दाखवलं की ही जी आहे ना शर्वरी, पुन्हा त्या सुमित्राच्या रूममध्ये गेली आहे आणि सुमित्राचे पुन्हा एकदा कान भरते जानकीच्या विरोधात की हे सगळं जानकी वहिनीनेच केलं असणार आहे, तिनेच हे सगळं केलं आहे, का केलं असेल. तर मंडळी, त्याच वेळेला असं दाखवलं की आता ही ऐश्वर्या तिथे जाते आणि ऐश्वर्या सांगते की मला माहिती आहे हे सगळं कुणी केलं, हे सगळं जानकीने नाही केलं, तर हे सगळं शर्वरीनेच केलं, शर्वरी वंशनीच केलं असं आता ती जाऊन सुमित्राच्या समोर बोलली आहे. तर खरंच आता ऐश्वर्याने हे सगळं भांडं फोडलं आहे, खरं सत्य सांगितलं आहे की हे सगळं काय आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.